कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मोना, हा बोल ग मोना। अहो रुपालीताई, तुम्ही तिकडे राहून काय करताय? म्हणजे? अहो रुपालीताई, वंसनी अर्जुन दादांची लव्ह स्टोरी रंगू लागली बरं का। तुम्हाला सांगते, आज सकाळी अर्जुन दादांनी वंसना फुलं दिली आहेत। काय? हो रुपालीताई, तुम्ही या, नाहीतर यांना एकत्र यायला 1 आठवडा पण लागणार नाही। अपना मतता हे बघा, आपल्याला हे सगळं सामान आपल्या माझ्या रूम मध्ये घेऊन जायचंय। फैल जाओ। अरे एक मिनिट छोटे सरकार, अहो काय चाललंय? मी मा आणि बाबा आम्ही या खोलीत एकत्र जाणार ना। तू आणि मामा माझ्या खोलीतला प्लीज। हे कोणी ठरवलं? मीच। अगं मामा, बापू आणि आजोबांना काल रात्री हॉलमध्ये डाग चावली। मी जर इकडे राहिलो तर माझी रूम त्यांना मिळेल ना। अहो छोटे सरकार, अहो ऐका तरी। मोना, हे बघ, तुला आप्पीची रूम पुरून जाईल। हा, आता आप्पी अर्जुन बरोबर अमोल पण असतोय ना, मग त्यांना जरा मोठी रूम देऊ आपण। पण बापू, बाबा आपली काही वेळ कमी आहे, तू पण काम कर। अरे तू एवढं ओझं घेऊन कुठे चाललायस बाळा? मी नेतो ते, तू दुसरं काहीतरी हलकं काहीतरी घेऊन ये। हॅलो रुपालीताई, ऐकताय ना? काय केलं नाही ना तर हा अमोल आपल्या सगळ्यावर भारी पडेल। हा ऐकलं मी, बघते काय करायचं। लवकर रुपालीताई, लवकर या, नाही सगळं संपेल। हा ठीक आहे। अवघड आहे, मी जर इकडे राहिले तर सगळंच हाताबाहेर जाईल। नाही। गुड मॉर्निंग सर। गुड मॉर्निंग सर, मला माझ्या मित्राशी बोलायची परमिशन आहे का? हां, बोलणार आहे। अर्जुन, अरे अजूनही नाराज आहेस का तू? नाही, असं का वाटतंय तुला? अरे मग तू असं फॉर्मॅलिटी केल्यासारखं का बोलतोयस? अरे आपलं ठरलंय ना, कामाच्या ठिकाणी काम। हो अर्जुन, हे बघ, आपल्यामध्ये जे काही झालं ना ते मलाही नाही आवडलं, आणि म्हणूनच मी एक निर्णय घेतलाय। काय? अर्जुन, आपण आधी जसे मित्र होतो ना तसे राहू ना। ते तर आपण आहोतच की। हो अर्जुन, पण तसं नाही, म्हणजे आपलं लग्न ठरल्यापासून ना आपल्यात खूप टेन्शन्स आहेत। ते सगळं बाजूला ठेवून आपण आपली मैत्री चांगली सेलिब्रेट करू ना। म्हणजे आज आपण आईस्क्रीम खायला जाऊयात का? आर्या, अगं आईस्क्रीम काही हरकत नाही, तुला नसेल जमत तर ठीक आहे, मला तुला कसलीच जबरदस्ती नाही करायची। अगं असं नाही, काय जाऊ आपण, माझी काहीच हरकत नाही। बरं ठीक आहे, थँक्यू अर्जुन। आणि हो, तू एकदम बिंदास्त राहा, मी घेईन सगळं समजून। माझं तुला यापुढे कसलंच टेन्शन नसेल। आर्या, तुला थँक्यू खूप मनापासून, मला समजून घेतल्याबद्दल। आपण राहू पहिल्यासारखे मित्र, आणि तुला पण काय वाटलं, काय बोलावंसं वाटलं तर बोलच। अर्जुन, अजून एक गोष्ट, मी अधूनमधून अप्पीच्या घरी आले तर चालेल का? म्हणजे काय हरकत नाही, पण असं अचानक काय? अर्जुन, अरे अमोल खूप गोड मुलगा आहे, आणि या वयात त्याचा जो समजूतदारपणा आहे ना तो मला खूप आवडला। नाही खरंच, अमोल खूपच गोड मुलगा आहे। त्याने माझ्या आयुष्यात आनंद भरून टाकला अक्षरशः, मला खूप भारी वाटतं त्याच्याबरोबर। अरे म्हणूनच मला त्याच्याबरोबर खेळायचंय, बोलायचंय, त्याला भेटायचंय, आणि त्या निमित्ताने त्याच्या मनात माझ्या बाबतीत जो कडवटपणा झाला असेल ना तो थोडा तरी कमी होईल। ठीक आहे, काय हरकत नाही, तू येत जा। हो अर्जुन, इतकी सोपी नाही ही आर्या। मला जे हवं ना ते कुठल्याही मार्गाने मी मिळवतेच। आता बघतेच तुम्ही दोघं कसे एकत्र येतात ते। आर्या, हा, अजून काय बोलायचंय का? नाही, काही नाही, येते मी। विनायकराव, अहो ही सगळी रोप अमोलनं आणलेली बरं का, आणि त्याच्यात चिमुकल्या हाताने सगळी लावली। बघ की कशी भारी वाढलेत। विनायकराव, अहो माणसांना राहायला जागा नाही, ते यांना कुठं वाढायला जागा मिळायची, आणि त्यात बी
विनायकराव, काय झालं? सगळं ठीक आहे ना? हाय की बरंच आहे मला. पार्टनर, आज नाही ओळखत आपण एकमेकांना. काय झालं सांगा. बापू, अहो सगळ्या विचारांचा ना नुसता गुत्ता झालाय. म्हणजे हा बापू, पर मगाशी अमोलला, आप्पीला आणि अर्जाला एका खोलीत पाठवलं ना, ते माझ्या मनाला काय पटना बघा. अहो विनायकराव, आप्पींचं ना अर्जुनचं नवरा बायकोचं नातं आहे. हा आहे, पर अर्जाचं आता दुसरं लगीन ठरलं असताना हे असं. हा म्हणजे आता त्यांनी एकत्र राहू नये असं वाटतंय का तुम्हाला? नाही तसं नाही, पर आप्पी नसताना अर्जाला जो काही त्रास झालाय ना, तो मी माझ्या डोळ्यानं बघितलं. आता जरा कुठं घडी बसायला लागली ती इसकटू नये असं मला वाटतंय. हो विनायकराव, अहो कारण असेल तरच परिणाम दिसतो. म्हणजे अर्जुनला झालेल्या त्रासाचं कारण बी तसं होतच की. अहो ते काय फक्त एकमेकाच्या वरच्या रागातनं होत नाही. म्हणजे काय माहित, तो त्रास त्यांना रागातनं नाही तर त्या दोघांनी केलेल्या चुकांच्या पश्चातापातनं होत असेल. हा हे खरं आहे. आणि काळजी करू नका विनायकराव, त्यांच्यात गोडवा निर्माण करायला आता आपलं शेंडेफळ आहे की अमोल. आणि अमोल पुढे त्यांना काहीच महत्वाचं वाटत नाही, त्यामुळं ते नाहीत भांडणार आता. पराव, अमोलमुळं आज आपल्याला सगळ्या गोष्टी सुरळीत होतील याची आशा आहे. अर्जा एकटा असताना त्याच्या भविष्याची काळजी वाटून मीच त्याला साखरपुडा करायची गळ घातली. हो बघा विनायकराव, लेकराच्या भविष्याची काळजी असणं काय वाईट नाही. अहो परत त्याच वेळी दुसऱ्याच्या लेकराचा विचार न करणं हे बी चुकीचंच आहे की बापू. म्हणजे हो बापू, आता अमोलमुळे अर्जुन आणि आप्पी एकत्र आले. पण या सगळ्यात ज्या आर्यानं लग्नाला तयारी दाखवली ना, तिच्यावर अन्याय करतो असं राहून वाटतंय मला. सोप्या गोष्टी अवघड करताय बघा तुम्ही. अहो नाही बापू, आर्याचा आणि अर्जाचा साखरपुड्याचा घाट मीच घातला. आणि आता सगळे तिच्या विरोधात जात असताना मी गप्प का आहे हेच मला कळना झालं. आता मला सांगा विनायकराव, आप्पी अर्जुन अमोलमुळे जरी एकत्र आले असले तरी अर्जुन आर्याबरोबर लग्नाला तयार झाला केवळ तुमच्या सांगण्यामुळं, आणि त्यानं लग्न केलं तरी तुम्हाला आवडेल का? नाही नाही, आता मला अर्जावर कुठलाच दबाव नाही टाकायचा. आणि विनायकराव, अर्जुननं तसं जरी केलं तरी आर्याला त्या लग्नातनं आनंद मिळणार आहे का? मग अशा लग्नापेक्षा ते न झालेलं काय वाईट आहे सांगा बरं मला. होय बापू, अहो अर्जुन सुद्धा ना फक्त माझ्या शब्दाखातर लग्नाला तयार झालाय असंच वाटतं बघा मला. सगळं गडबडीत झालंय बघा विनायक. म्हणून मी म्हणतो की गोष्टींना थोडा वेळ देऊयात. अहो आपल्या वेळी वेगळं होतं, आत्ताच्या मुलांचं वेगळं आहे, त्यांचा त्यांना विचार करू द्या. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.